नमस्कार मुलांनो, आज आपण शब्दांच्या 4 जातींची ओळख करून घेणार आहोत. आपल्या वाक्यामध्ये अनेक शब्द असतात. कधी आपण तो म्हणतो, कधी त्या मुलाचं नाव घेतो, कधी सुरुवातीला आपण आहे हा पण शब्द वापरतो. मग असं का बरं असेल? मग ह्या ज्या शब्दांच्या जाती आहेत त्या आपल्यासाठी 4 जाती दिलेल्या आहेत. मी तुम्हाला आजच्या भागामध्ये फक्त नामाची ओळख करून देणार आहे. ह्या नामामध्ये जे आपलं नाव ठेवलेलं असतं, मग ते मुलांचं असो, मुलीचं असो, पक्ष्यांचं असो, प्राण्यांचं असो, फुलांचं, फळांचं नाव, पर्वतांची नावे असतात, वस्तूंची नावे असतात, नद्यांची नावे असतात. ही जी नावे ठेवलेली असतात त्याला नाम म्हणायचं. ही नावे ठेवलेली असतात त्याला नाम म्हणायचं. मग त्याच्यामध्ये अजून देशांची नावे येतात, धान्यांची नावे येतात. आपल्या पृथ्वीवर जे ग्रह आहेत, नक्षत्रे आहेत, तारका आहेत, त्यांची नावे येतात. उदाहरणार्थ सूर्य, चंद्र, पृथ्वी, रोहिणी, मंगळ, बुध अशी ही अनेक नामे आहेत. त्यामध्ये बघा अजून एक गंमत आहे बरं का मुलांनो. काही काल्पनिक नावे असतात, ती कोणी ठेवलेली नसतात, ती प्रत्यक्षात नसतात, पण ती नावे काल्पनिक नावांमध्ये धरी पकडली जातात. त्यामध्ये अमृत. आता अमृत कोणी पाहिलंय का? नाही, पण आपण मानतो की अमृत पिलं तर आपल्याला मरण येणार नाही असं. अमृत, स्वर्ग कोणी पाहिलेलं नाही. परी, परीस, राक्षस, देवदूत ही काल्पनिक आहेत. आपण आपल्या गोष्टींमध्ये जुन्या ज्या गोष्टी आपल्या आहेत त्यामध्ये ही नावे ठेवलेली आहेत. तसेच आपले जे गुण असतात त्या गुणांची सुद्धा त्याला सुद्धा नामच म्हणतात. सुंदरता, स्वच्छता, दयाळूपणा, शौर्य ही सगळी गुणांची नावे आहेत. बघा यामध्ये सुद्धा आपल्याला गोंधळ होऊ शकतो, पण मुलांनो क्लिअर आपल्या भाषेमध्ये करून घ्या की गुणांची नावे सुद्धा नाम आहे बरं का. तसेच आपल्याला कधी आनंद होतो, दुःख होतो, ही आपल्या मनाची स्थिती असते, ती सुद्धा एक प्रकारे नामच आहे. मग त्यामध्ये कोणकोणती स्थिती येते मनाची? आनंद, कौतुक, दुःख, हास्य ही जी सगळी मनाची स्थिती आहे त्याला सुद्धा नामच म्हणतात बरं का. तसेच जे ऋतू आपल्या वर्षभरामध्ये जे ऋतू आहेत ते सुद्धा नामेच आहेत. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर इत्यादी. मग आता तुम्हाला लक्षात आलंच असेल की वाक्यामध्ये नाम आल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल की हे नाम आहे.